आजची रेसिपी आहे सुरमईचा असा गावरान पद्धतीने आंबट तिखट कोकणी पद्धतीने सुरमई रस्सा करणार आहे। तर पूर्ण रेसिपी बघा। मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। त्याच्या अगदी कमी सामानात ही रेसिपी बनणार आहे। तर 1 वाटी खोबरा घेतलेला, ओला खोबरा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि कोथिंबीर आणि काही अख्खा मसाला घेतलेला। तर हा अख्खा मसाला थोडासा तव्यावरती भाजून घेऊन मग याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। सुरमई व्यवस्थित मी साफ करून धुवून घेतलेल्या, त्यानंतर मीठ आणि हळद लावून त्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेली। आपण जे वाटणसाठी साहित्य काढले ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये एकदम बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं आहे। वाटण रेडी आहे। आता आपल्याला फोडणीसाठी पुढची प्रक्रिया करून घ्यायची आहे। एक फ्राय पॅन मी गरम करण्यासाठी ठेवलेला, हातावरती वाफ लागली म्हणजे फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे। त्यात 2 ते 3 पळी आपल्याला तेल टाकून याला मस्तपैकी गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 तेजपत्त्याची 2 असे भाग करून त्याला चांगली त्यामध्ये करपून घेतलं। त्यानंतर 2 ते 3 बारीक टोमॅटो टाकून त्याला देखील आपल्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगले स्मॅश करून झालेले आहेत। आता त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुमच्या चवीनुसार लाल तिखट मसाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते वाटण देखील याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ह्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। दोन मिनिटं झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वाटणाच्या मसाल्याला। 2-4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की वाटणाला ज्या मसाल्याला मस्त अशी तेलाची साईडनी तरी आलेली आहे, म्हणजे आपलं वाटण मस्त शिजून झालेलं आहे। थोडासा जिरा धनेपूड यामध्ये टाकून घ्यायचे, अर्धा चम्मच हळद, हे सर्व मसाले एकत्र एकजीव करून घ्यायचे। त्यानंतर ह्यामध्ये जेवढं तुम्हाला तुमच्या अंदाजे पाणी जेवढा रस्सा करायचा आहे त्यानुसार ह्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं आहे। मी 2 वाटी पाणी ह्यामध्ये ॲड करून घेतलेली। त्यानंतर आंबट तिखट होण्यासाठी ह्यामध्ये मी 5 ते 6 चिंच टाकून घेतली। थोडीशी कसुरी मेथी हातावरती स्मॅश करून त्याचे जरा चुरे करून मग ह्यामध्ये टाका। याच्याने
सुगंध आणि चव देखील भन्नाट येते. तर वरून मी कसुरी मेथी टाकून घेतलेली. पुन्हा झाकण ठेवून याला एक उकळी आणण्यासाठी झाकण ठेवून याला ठेवून घेतलेलं 2-4 मिनटं. त्यानंतर बघितलं तर भन्नाट असा सुगंध आंबट तिखट असा येत होता आणि रस्साच एवढा छान झाला. मग आपण फिश टाकल्यावरती विचार करा की अजून कोकणी टाईप झणझणीत असा रस्सा कसा बनला असेल. त्यानंतर उकळी आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये जे आपण मॅरिनेट करण्यासाठी मासे ठेवलेले सुरमई मच्छी ती आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची एक एक करून. त्यानंतर तुम्ही बघू शकता की रसाच बघून तोंडाला इतकं पाणी सुटलेलं की त्याची तेलाची तरी आणि त्याचा जो रस्सा आहा लय भन्नाट झालेला. तर अशा प्रकारे एकदम सोपी रेसिपी आहे. कमी सामानात आपलं वाटण देखील रेडी होतं. तुम्ही देखील अशीच रेसिपी नक्की ट्राय करा. वरून टाकायचा आपल्याला गरम मसाला, चवीनुसार थोडंसं मीठ. ॲक्च्युली आपण मॅरिनेट करण्यासाठी टाकलेलं त्यामुळे शेवटी थोडंसं आपल्याला अजून मिठाची गरज लागेल. त्यामुळे चवीनुसार मीठ टाका आणि कोथिंबीर बारीक चिरून ह्यामध्ये टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि झणझणीत रस्सा असा भाकरी, भात याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त आंबट तिखट रस्सा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली, मित्र, परिवारांसोबत शेअर करा. तर भेटूया अशाच आपण वेगवेगळ्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद पूर्ण माझी रेसिपी बघितल्याबद्दल आणि चांगला सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचे मन भरून आभार मानते. तर असेच पुढील देखील रेसिपी माझे बघा आणि छान छान कमेंट्स करून तुमचे चांगले विचार आणि तुम्हाला कुठची रेसिपी पाहिजे हे मला नक्की कळवा. तर रस्सा आणि मच्छी बघा मस्तपैकी अशी तिखट लालसर झालेली भन्नाट अशी रेसिपी होती. थँक्यू.